नमस्कार, तरुण भारत लाईव्हमध्ये मी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो। 4 जून या तारखेची सगळेजण प्रत्येकजण वाट बघत होतं। आपणच नाही तर पूर्ण देश नव्हे तर पूर्ण जग या 4 जूनची वाट पाहत होती। लोकसभा 2024 याचं मतदान झालेलं आहे आणि जनतेने कोणाला कौल दिलेला आहे हा कौल सगळा मतपेटीमध्ये बंद आहे आणि काही तासातच ही मतपेटी उघडणार आणि कोण विजयी होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे। तत्पूर्वी त्या अगोदर उद्या मतमोजणी प्रक्रिया होणार असून प्रशासनाने कशा पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे, नियोजन काय आहे आणि त्याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर माहेश्वरी रेड्डी जुळलेले आहेत। आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। सर, तरुण भारत लाईव्हमध्ये प्रथमतः तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे। जळगाव लोकसभा, रावेर लोकसभा याची मतमोजणी प्रक्रिया उद्या या ठिकाणी सुरू होत आहे, काही तासातच सुरू होत आहे। पण कायदा व सुव्यवस्था याचा जर विचार केला तर आपण या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे, कशा पद्धतीने आपला बंदोबस्त आहे? तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपला रावेर आणि जळगाव दोन्ही पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युएन्सीचा स्ट्रॉंग रूम आहे FCI गोडाऊनमध्ये आहे। त्याचे थेट समोरच म्हणजे त्यांनी काउंटिंगचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आत्तापर्यंत जेव्हा वोटिंग झाल्यापासून आत्तापर्यंत तिथं 3 लेयरमध्ये सिक्युरिटी करण्यात येत आहेत। पहिल्या लेयर जे इनर लेयर आहे तिथं CRPFचा 2 प्लटून, एक प्लटून जळगावसाठी आणि एक प्लटून रावेरसाठी, आणि दुसरा लेयर सेकंड लेयर आहे तिथं SRPFचा, स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्सचा, ते सेकंड लेयरमध्ये प्रोटेक्शन, आणि शेवटी आपलं जिल्हा पोलीसचा 3rd लेयर, असं 3 लेयर प्रोटेक्शन करण्यात आलेलं आहे। 24 तास तिथं CCTVचं मध्ये पूर्ण CCTV कव्हरेज आहेत तिथं आणि वारंवार सिनियर ऑफिसर चेक करत आहेत। आणि आत्ता जे शेवटच्या आता 4 तारखेचं आहे, जे दिवशी आपलं काउंटिंग होत आहे, ते काउंटिंगसाठी आपल्याला एक पूर्ण बंदोबस्ताचं नियोजन केलं। ते बंदोबस्ताच्या नियोजनामध्ये 2 ॲडिशनल SP दर्जाचे अधिकारी, 2 DYSP दर्जाचे अधिकारी आणि त्याच्यासोबत 4 पोलीस इन्स्पेक्टर आणि 22 PSI API आणि 341 कर्मचाऱ्या आणि 51 महिला कर्मचारी अशा बंदोबस्त आपलं पूर्ण एरियामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आणि काही कमी जास्त झालं एमर्जन्सीसाठी 2 RCPT प्लटून तिथं जवळपासच आपण ठेवण्यात आलेलं आहे। आणि ते काउंटिंग सेंटरचं जवळपास जे पब्लिक येणार आहे पब्लिकसाठी पार्किंगचं नियोजन करण्यात आलं। जे सर्व्हिस रोड आहे, जे MIDC जे हायवे आहे ते सर्व्हिस रोडमध्ये पार्किंगच्या फॅसिलिटी करण्यात आलेलं आहे। जे दोन्ही सर्व्हिस रोड आहे FCIच्या गोडाऊनकडे जाणार आहे, दोन्ही सर्व्हिस रोड उद्या बंद राहील। आणि त्याच्यानंतर त्यांना जे पब्लिक येणार आहे त्यांना उभा राहण्यासाठी त्यांना 2 शेड बनवण्यात आलेलं आहे शामियाना टाकून, आणि तिथं पाणीचं आणि इतर गोष्टी पण तिथं नियोजन केलेले आहे। आणि तिथं त्या जागावर आपला लाऊडस्पीकर देखील राहणार आहे। आणि त्याच्यानंतर जे आपला पोलिंग स्टाफ येणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचा एजंट्स येणार आहे आणि पत्रकार येणार आहे आणि जे शासकीय अधिकारी येणार आहे त्यांच्यासाठी पार्किंगचे नियोजन FCI कंपाऊंडमध्ये एक जागा घेण्यात आलं आहे आणि तिथं त्यांना पार्किंगचं नियोजन केलं। आणि त्याच्यानंतर त्यांना एकदा आपलं FCI गोडाऊनमध्ये आल्यानंतर त्यांना 3 वेगळे क्यू करण्यात आला आणि ते एका क्यूमध्ये जे सरकारी पोलिंग स्टाफ आणि ते कर्मचारी, दुसरामध्ये रावेरमध्ये जाणारे पॉलिटिकल पार्टीचे एजंट आणि तिसरा आपलं जळगावमध्ये जाणारे एजंट, आणि प्रत्येकांना जिल्हाधिकारी महोदयाकडनं त्यांना ओळखपत्र देण्यात आले। ते ओळखपत्र तपासणी करून त्यांना आतमध्ये सोडण्यात येईल आणि कोणालाही मोबाईल फोन अलाउड नाही आहे। इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईननुसार त्यांना कोणालाही आपण चांगल्या पद्धतीने फ्रिस्किंग वगैरे करून त्यांना आतमध्ये सोडण्यात येईल। सर्व नियोजन आमचं झालेलं आहे। आज सकाळी जे बंदोबस्त होता आपला पूर्ण बंदोबस्ताचं ब्रीफिंग झालं। उद्या सकाळी 5 वाजेपासून म्हणजे आपले बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात येईल। निश्चितच सर, या ठिकाणी संपूर्ण व्यवस्था आपण 100% केलेली आहे, पण जळगावचं उष्णता पाहता, तापमान पाहता, उष्माघातामुळे कोणी बळी पडू नये या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी काही नियोजन केलेलं आहे का? पोलिसांचं आपलं जेवढा आपला पोलीस अधिकारी कर्मचारी तिथं तैनात आहे त्यांना जागेवरच नाश्त्याचा असो किंवा दुपारचं जेवणाचं दोन्हीचं फॅसिलिटी आम्ही करण्यात आलं आहे। आणि त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी त्यांना पाणीचं
आणि ORSचं फॅसिलिटी पण आपण जागेवरच करण्यात आलेलं आहे. सगळ्या तुम्ही व्यवस्था हे जागेवरच केलेल्या आहेत, बंदोबस्त हा कडक या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. पण रावेर लोकसभा आणि जळगाव लोकसभा मतमोजणीच्या या प्रसंगाच्या अनुषंगाने कायदा सुव्यवस्था सुरळीत राहावा यासाठी आपण काही आरोपींवरती किंवा यांच्यावरती तुम्ही काही म्हणजे त्यांना हद्दीच्या बाहेरचं नियोजन काही केलेलं आहे का? तुम्हाला आचारसंहिता लागू झाल्यापासून आपल्याला अलग अलग हेड म्हणजे CRPC 107, 110 आणि 93 महाराष्ट्र प्रोहिबिशन ॲक्टनुसार अशा ही सर्व ॲक्टनुसार म्हणजे आपल्याला बॉन्ड घेण्यात आलेल्या संख्या जवळपास 5,000 लोकांवरती बॉन्ड घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर 40 लोकांना तडीपार या काळात केलं आहे आणि 16 लोकांना आपल्याला MPDAचा कारवाई करण्यात आलेला आहे आचारसंहिता लागू झाल्यापासून. उद्याचा विषय आपल्याला संवेदनशीलता बघून आपण जे एरियामध्ये उपद्रवी लोक आहेत त्यांना 201 लोकांना आम्ही आयडेंटिफाय केलं आणि 201 लोकांना 3 दिवसासाठी जळगाव जिल्ह्याच्या बाहेर पाठवण्याचं त्यांच्या संबंधित SDMकडनं ऑर्डर घेण्यात आलेलं आहे. ही सर्व लोकांना 3 दिवसासाठी बाहेर पाठवणार आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये जिथं जिथं संवेदनशील गाव असो किंवा संवेदनशील एरिया आहे आणि जे जुने भांडण वगैरे झाले किंवा आता रिसेंट पास्टमध्ये 2-4 महिन्यामध्ये काही वादग्रस्त विषय आहे अशी ठिकाणी आपल्याला जे लोक आहे उपद्रवी लोक आहेत त्यांना पोलीस स्टेशनला बोलवून समज देण्याचं काम झालं आहे आणि त्याच्यासोबत प्रत्येक ठिकाणी आपण पेट्रोलिंगचं नियोजन केलेलं आहे. काय आवश्यकतानुसार म्हणजे त्या जागेवरच आपली पोलीस पण तैनात करण्यात. विजयी उमेदवाराने विजयी जल्लोष या ठिकाणी साजरा केला किंवा मिरवणूक केली तर त्यासाठी काही नवीन कायदा आहे का किंवा कुठली परवानगी त्याला घ्यायची आहे का? सर्व उमेदवारांना आम्ही सूचना केलेलं आहे. म्हणजे आता जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश आहे BP ॲक्टनुसार त्यांना 5 पेक्षा त्याच्यापेक्षा जास्त लोकांना एक ठिकाणी येऊ शकत नाही आणि त्यांना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ही सर्व कंडिशन बघून त्यांना सूचना करण्यात आलं उद्या जे कोणी विजय होईल त्यांना विजय रॅली काढू नये आणि उद्या आणि 2 दिवस म्हणजे 4 आणि 5 तारीख त्याच्यानंतर जरी त्यांना काढायचं असेल आपल्याला रितसर परमिशन मागावी आणि योग्य अटी शर्ती आणि सर्व परिस्थिती बघून त्यांचं जे काय रिक्वेस्ट आहे त्यांना विचारण्यात येईल. निश्चितच हे होते आपल्यासोबत जुडलेले डॉक्टर माहेश्वरी रेड्डी जे जिल्हा पोलीस अधीक्षक आहेत आणि यांनी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे. तर पाहत राहा तरुण भारत लाईव्ह जळगाव.